नमस्कार सर्वांना. आज केदार आणि कृष्णाच्या शाळेचा पहिला दिवस आहे. शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेत मुलांच्या स्वागताची तयारी खूपच भारी केली होती. आकर्षक रांगोळी, सुंदर डेकोरेशन, त्यांच्या स्वागतासाठी ढोल ताशे, घोडागाडी ही होती. मुलांची वर्गात एंट्री झाल्यावर हातात गुलाब व लाडू देऊन स्वागत केले. आज त्या मुलांपेक्षा त्यांचे आई-बाबा जास्त खुश होते आणि तिथे आज मीडियावाले पण बोलवले होते. तिथे हजर होते मीडियावाले पण. आजच्या मुलांना किती गोड कौतुकाने शाळेत पाठवलं जातं. मला माझं बालपण आठवलं. किती मस्त आनंद देणारे दिवस असतात ते. तो वेळ कसा निघून जातो कळतच नाही. काही वर्षापूर्वी आपण पण असे शाळेत जायचो. किती सुंदर होते ते दिवस. कधी वेळ निघून गेला, कधी मोठे झालो हे समजलंच नाही. आजही त्या आठवणी खूप ताज्या आहेत. खूपच सुंदर बालपण. प्रत्येकाचंच बालपण खूप सुंदर असतं. आता ही लहानगी छोटली कधी मोठी होतील, कधी शिक्षण पूर्ण करून आपल्यापासून लांब कामासाठी निघून जातील, आपल्याला समजणार पण नाही. आणि तेव्हा पण आपण असंच म्हणू की वेळ कधी निघून गेला, मुलं कधी मोठी झाली हे समजलंच नाही. आपण तेव्हाही असंच बोलणार. किती मस्त आनंदी असतं हे लहानपण. लहानपणात आयुष्याचा किती मस्त आनंदी असतं हे लहानपण. लहानपणात आयुष्याचा आनंद लपला आहे. म्हणून आपल्या मुलांना एवढं प्रेम द्या, त्यांना त्याची आठवण आयुष्यभर राहील पाहिजे. एखाद्याचं लहानपण आपल्या हातात आहे हीच किती मोठी गोष्ट आहे. एखाद्याचं बालपण आपल्या हातात आहे म्हटल्यावर त्याच्या आयुष्यभराच्या आठवणी एवढ्या सुंदर करायच्या की त्याला मोठं झाल्यावर लहानपणीच्या आठवणीने त्याचे मन तृप्त होऊन जाईल. प्रेमाची, आपुलकीची आणि संस्काराची शिदोरी आयुष्यभर पुरेल. जीवन एकदाच आहे. खूप जगा, आनंदी राहा, दुसऱ्यांना पण प्रेम, आनंद द्या. लहानपण खूप सुंदर असतं. या वाक्यातच इतकं गोड गूढ दडले ना. लहान गोष्टी खरंच खूप सुंदर असतात. लहान बाळाचं हाताचं बोट मायेचं प्रतीक असतं. लहान स्वप्न पुढे मोठं काहीतरी घडवतात. कधी कधी मोठं शोधताना आपण लहान गोष्टी विसरतो. पण खरी आयुष्यातील जादू आणि समाधान याच लहानशा गोष्टींमध्ये लपलेलं आहे. लहान मुलं खरंच एक जादू असतात. अगदी देवदूतासारखी असतात. लहान मुलं कशी निरागस, त्यांचं मन स्वच्छ, कोणताही कपट नाही, हसतमुख, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आनंद मानतात. त्यांना आईबाबाच्या कुशीत सुरक्षित वाटतं. सतत नवीन काही शोधत राहतात, सतत उत्साही असतात. ते जिज्ञासू असतात. प्रत्येक गोष्टीचं कारण विचारतात. हे असं का, ते तसं का. त्यांच्या कल्पनांना मर्यादा नसतात. कागद, रंग, खेळणी सगळ्यात ते जग जगतात. निर्दोष. राग, दोष, मत्सर असं त्यांना काहीच नसतं. राग आला तरी ते लगेच विसरतात. लहान मुलं म्हणजे प्रेम, विश्वास आणि आशा यांचं चालतं फिरतं रूपच आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आपण सुद्धा त्यांच्याकडून खूप काही शिकू शकतो. साधं आयुष्य, मनापासून हसणं आणि छोट्या छोट्या गोष्टीत समाधान शोधणं. जीवन एकदाच आहे. खूप जगा, आनंदी राहा, दुसऱ्यांना पण प्रेम, आनंद द्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.